आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आत्मविश्वास वाढला म्हणून काँग्रेस एकटं लढणार नाहीत, काँग्रेसच्या जागा वाढल्या यात आमचाही वाटा, संजय राऊतांचं विधान। लहान भाऊ मोठा भाऊ अशी खुमखुमी असेल तर राज्यामधलं चित्र काय हे भविष्यामध्ये कळेल, संजय राऊतांचा काँग्रेसमधल्या नेत्यांनाच इशारा। पुण्यामध्ये महाविकास आघाडीमध्येच रस्सीखेच, सुषमा अंधारेंचा हडपसर मतदारसंघावर दावा, तर शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप यांची तयारी सुरू, प्रशांत जगताप यांच्या तयारीचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल। भाजपचे शिवाजी कर्डिले राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार, राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा जनतेचा आग्रह, शिवाजी कर्डिले यांची वक्तव्य। पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, मग तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो, दुसऱ्या दिवशीची सकाळ कोण पाहते ते बघू, नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। भाजपा दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतं, नितेश राणेंवरच्या प्रश्नावर संजय राऊतांचा हल्लाबोल। युतीमध्ये 3 मोठे पक्ष एकत्र आले, मात्र रिपब्लिकन सेनेला विसरलेत, महामंडळाचं वाटप झालं, आम्हाला मिळेल अशी अपेक्षा होती, रामदास आठवलेंचं वक्तव्य। अमित शहा 24 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये झालेल्या व्हाईट वॉश नंतर शहा पहिल्यांदाच संभाजीनगर दौऱ्यावर, मराठवाड्यामधल्या जागांसंदर्भात रणनीती ठरवणार। सुजाता सौनिक यांच्यावर सरकारकडून राजीनाम्यासाठी दबाव, राजीनामा न दिल्यास पतीवर खोटी कारवाई करण्याचा सरकारचा इशारा, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा सरकारवर आरोप।